नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उपलब्ध होतील. इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला अ. कंसातील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. आपल्याला स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका दिली जाणार आहे. त्यावर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मी या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला वाचून दाखवते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, ऐका आणि लक्षात ठेवा. 1. पहिली गाळलेली जागा. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात. दुसरं, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन होते. तिसरं, सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर जनरल कुलदीप सिंग द्वार यांच्यावर सोपवण्यात आली. ब भाग. चुकीची जोडी ओळखून लिहा 3 गुणांसाठी. क. व्यक्ती आणि तिचं कार्य. बघा या ठिकाणी 3 गट दिलेले आहेत 4-4 जोड्यांचे आणि त्यातली एक चुकीची जोडी आहे ती आपण ओळखायची. बघा पहिल्या गटामध्ये चुकीची जोडी आहे J.P. नाईक शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे कावसजी दावर पोलादाचा कारखाना आणि तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे अमरशेख चित्रसंग्रह. अशा पद्धतीने आपण प्रत्येक गटातली एक चुकीची जोडी ओळखायची. उरलेल्या 3 जोड्या बरोबर असतात आणि चुकीची जोडी ओळखायला आपल्याला 3 गुण दिलेले आहेत. ते आपण खाली लिहायचे आहेत. चुकीची जोडी म्हणायची आणि ती जोडी लिहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतेही 2. 4 गुणांसाठी. पहिली कृती. भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, नागालँड, ओरिसा, अरुणाचल प्रदेश या पद्धतीने जोडी लिहा, कृती लिहा. अशाच पद्धतीची कृती आपण पेपरवर आखायची आहे आणि ही उत्तरं त्या ठिकाणी टाकायची आहेत. दुसरी कृती. शिक्षण तळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोठारी आयोगाने सुचवलेले उपक्रम. 4 उपक्रम लिहायचे. पहिला निरंतर शिक्षण, दुसरा प्रौढ शिक्षण, तिसरा पत्राद्वारे शिक्षण आणि चौथा मुक्त विद्यापीठ. तिसरं ब्रिक्स संघटनेतील सहभागी देश रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन, ब्राझील. त्यानंतर ब भाग. थोडक्यात टिपा लिहा. 1. भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे. दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तिसरं जागतिक व्यापार संघटना आणि चौथं आहे जमातवाद. या पद्धतीने 4 पैकी कोणत्याही 2 टिपा आपण लिहायच्या आहेत. आपल्याला यांची उत्तर हवी असतील तर आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. पुढचा प्रश्न. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा 6 गुणांसाठी. कोणतेही 3. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. दुसरं इतिहासाच्या अभ्यासास नाणे हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते.
पुढचे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. 4. ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले. 5. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासाच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. आपल्या चॅनलची प्लेलिस्ट चेक करा. प्रश्न 4. पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्ण रूप लिहा 4 गुणांसाठी. WHO त्याचं संक्षिप्त रूप आहे वर्ल्ड टेस्ट ऑर्गनायझेशन. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. PTI प्रेस टेस्ट ऑफ इंडिया. NNC नागा नॅशनल कौन्सिल. या पद्धतीने उत्तरं लिहा. प्रश्न 5. सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. वृत्तपत्राचे महत्त्व स्पष्ट करा. 2. आणीबाणीचे देशावर कोणते परिणाम झाले. 3. नक्षलवादी चळवळी कशास म्हणतात. यांची उत्तर आपल्याला इतिहासाच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून चॅनलच्या होम पेजवर जा, तिथं प्लेलिस्ट ओपन करा. यानंतर राज्यशास्त्राचे प्रश्न 12 गुणांसाठी. प्रश्न 6. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी. 1. इसवी सन 1974 मध्ये भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. 2. शीतयुद्ध सोव्हिएत युनियनचे विघटन या संघटनेमुळे संपले. प्रश्न 7. चुकीबरोबर ते सहकारण लिहा 4 गुणांसाठी. 1. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. चूक. त्याचं सहकारण स्पष्ट करायचे. 2. परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते. बरोबर. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. बरोबर. यांची उत्तरं आपल्याला राज्यशास्त्राच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. पुढचा प्रश्न 8. संकल्पना चित्र पूर्ण करा 2 गुणांसाठी कोणतंही 1. बघा पहिलं संकल्पना चित्र. सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने. 4 आव्हानं आपल्याला लिहायचे. पहिलं पाकिस्तानचे आव्हान. 2. दहशतवाद. 3. अंतर्गत हिंसक चळवळी. आणि 4. भारत चीन यांच्यातील तणाव. त्यानंतर पुढचं नाटो या लष्करी संघटनेतील सभासद राष्ट्रे. ती आहेत ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, बेल्जियम. त्यानंतर बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा 2 गुणांसाठी. 1. राष्ट्रीय हितसंबंध. 2. अलिप्ततावाद. त्यानंतर प्रश्न 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2 गुणांसाठी. 1. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. आणि पुढचं आहे सीमा सुरक्षा दलाचे कार्य लिहा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. वर्षभर आपल्या उपयोगी व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध होत राहतील. थँक्यू.